हाय गाईज, आज आहे पाडवा आणि पाडव्याच्या निमित्त आज आम्ही आमच्या गणपती मंडळाने ठेवलेलं आहे रांगोळी कॉम्पिटिशन आणि त्यात मी भाग घेतला आहे. 19 लोक आहेत आणि बघूया आज काय होतंय. स्टे ट्यून. पण तो जरा कागद छोटा आहे, हा असा मोठा आहे म्हणून ते मोठं वाटतंय. मध्ये काढते हो. श्रेया, माझं गेरूचं एक साईड राहिली. नको आता काय. सगळ्यांची तयारी जोरदार चालू. नाही, आता चालू केलं मी. अच्छा, हे बघ. पण तो अर्धवट का म्हणतो? तेच ना, पूर्ण आपलं कॉम्बिनेशन चांगलं दिलं ना. हा, मग तू इथे रेड करून इथे ग्रीन कर, असं काहीतरी कॉम्बिनेशन कर. हाच कलर तू बघ ना, रेड आतमध्ये कर प्लसला आणि लीफ. जय गणेश. थर 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 होते माझी थर थर. झालं. This is my rangoli. This is me. गरमा खूप होतोय तेव्हा. कुठे बारीक लाईन येते, कुठे जाड लाईन येते, कुठे लाईनच येत नाही. भगवान तू मिला दे मिला दे मिला दे रे रब्बा मेरे महबूब से तू मिला दे. जान तो मेरी छीन लिया है, दर्द कैसा दिल को दिया है. या तो मुझको पास बुला ले, आग में आकर आग लगा दे. मैं तो ना जानी किसी दर्द से तू मिला दे. हॅलो गायस, कुठेतरी खाल्ली आहे मी माती. भीती वाटते खूप, म्हणजे खूप भीती वाटते. एवढी झालेली आहे, पाय बाकी आहेत आता. लेट्स सी काय होतंय आता. कशी आहे माझी रांगोळी. इंतहा हो गई इंतजार की, खाइला कुछ करो मेरी यार की. हमें यकीन बेवफा वो नहीं, फिर मजा कहीं
कंबर, पाठ, बोट सगळं गेलेलं आहे. वी नीड अ मसाज नाऊ. सरप्राईज पिझ्झा आलेला आहे माझ्यासाठी. आत्ताशी कलर चालू केला आहे. लेट्स सी काय होतंय. हा बघा. चला तर मग भेटूया नंतर. काय झाली? चालू आहे. नाही. तेव्हा मी फोटोसाठी तरी थांबू दे. जज पर्यंत नाहीच होणार, पण फोटोसाठी तरी राहू दे. हा टोस्टीच गेली. अरे हो, आणि तेच होणार. हे वाव, तनिष्काची रांगोळी आम्ही बघायला आलेलो आहोत. वाव, फर्स्ट टाइम तिने माझ्या बोलण्यावरनं काढलेली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मोटिवेट मला मोटिवेट केल्याबद्दल. मी पाठच नसता घेतला. व्हेरी नाईस. चलो, चौथ्या माळ्यावर माझा फेवरेट असा माळा आहे हा, जिथे मी खुद्द राहते तिथले या बाईची रांगोळी. ओ हो श्रेया, व्हेरी नाईस. किती तासाची मेहनत आहे. 3+ आमचा कंबरडा मोडले आहे. आमची बोटं गेलेली आहेत आणि आम्ही रेखाटलेली आहे. पण- जस्ट बिकॉज धनुताईचा मान राखायसाठी आम्ही पण काढलेली नाही, आहे. खूप चांगली काढली. पहिल्यांदा तू एवढ्या टिपक्यांची काढलीस, पण चांगली काढली. म्हणजे तुला येते, उगाचच तू डिमोटिवेट होत होती. बरोबर आहे की नाही? मग थँक्स फॉर मोटिवेट. चला चला, लिफ्ट आली. चला आता सगळे यायला लागले बघायला. हॅलो गाईज, तर या ही आहे माझी रांगोळी. काढला आहे मी. काय बोलायचंय तुम्हाला? माझं हे सगळं इतकं दुखतंय. मी अक्षरशः इथे झोपली होती, पण आता ती फायनली झाली आहे. मला 19 नंबर मिळालेला आहे. बघूया आता काय होते. शेवटचा आहे ना 19 नंबर? हो. ओके, चला बघू काय होतंय. लेट्स गो. आज आम्ही आलो आहे. बापरे, कुठली ही आहे? ओ माय गॉड, ईशा तू एवढी कलाकार आहेस मला वाटलेलं नव्हतं ग. हो ना काकी? कट वगैरे काय नसतं. कुठे? अच्छा हा, बुंदीचं लाडूचं डिझाईन. अच्छा, नाईस. मस्त. शुभ दीपावली. तू कसं काय आम्हाला बघायला मिळतील का? फोटो टाकणार आहेत ते लोक. आता खाली बोलवलंय. केवढं सारवलंय बघ Very तिने. ती 50 टिक्क्यांची काढणार होती वाटतं. चला, तुम्हाला काय बोलायचंय? कानातले दाखवा तुमचे. अरे काही दिसलं नाही, काही दिसलं नाही. एक मिनिट, पण इंडियन अटायर वरती कोरियन कानातले घातले. ते कोरियन, मी कोरियन आहे. ओ, कोरियनच असते. तो वितळला आता काय. श्रीधनकरांच्या घरी आलेलं, माहिती नाही कोण, पण चला. ओ, फ्री हँड आहे ही. अय्यो, फ्री हँड. वाव. ए माझे महादेव, सुंदर. कितवा नंबर आहे यांचा? 11. नाईस. तुझ्या ह्याच्यात अजून 19 तर आम्ही आलेलो आहोत
सगळ्यांना नुसते जमवा जमव करतायत. काय निकाल काय लावत नाहीये. हे सगळ्यांनी इथे बघा ब्लॉग. काका मग तुम्ही या साईडला उभे राहा ना जरा बोलेपर्यंत. तुम्ही इथे अच्छा असं आहे. तुम्ही पण तोंड इकडे करून उभे राहा. माहिती नाही माझ्याकडे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस दक्षिण विभाग यांच्या विद्यमाने आजची रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये आपल्याकडून 19 जणांनी सहभाग घेतला. टाळ्या अरे सर्वप्रथम आपल्या मंडळातर्फे आणि त्यानंतर आपले जे परीक्षक आहेत किशोर सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी जे परीक्षण केलं आपलं सांगा. रांगोळी तुम्ही सादर केल्या त्या रांगोळी संदर्भात त्यांनी जे काही तुमचे कलागुण त्यांनी स्वीकारले ते त्यांचं मनोगत सांगतील. 2 मिनिटं मिळाली ते देखील आपल्याला शेवटी सार्वजनिक मंडळातर्फे रांगोळी स्पर्धा घेतली ही फार मोठी. गिरगावात रांगोळी प्रदर्शन आता कुठे होत नाही. 30 वर्षी आम्ही करत होतो. आता शाळेची फी आणि शाळा मिळत नाही त्यामुळे आणि तुम्ही हा उपक्रम चालू केला. हा असाच नेहमी चालू ठेवा. म्हणजे आज याच्यामध्ये इम्प्रूव्ह करा. तर सगळ्यांच्या रांगोळ्या बघितल्या, सगळ्यांचे काम लोकांना वेळ रांगोळी काढलेली आहे. सणाला उत्साहाला तुम्ही चांगला दर्जा दिलेला आहे. तुम्ही रांगोळ्या केल्या प्रतिसाद चांगला आहे. अजून वाढावा. आता ठिपक्यांच्या रांगोळीचा बोलतो. ठिपक्यांच्या रांगोळ्यामध्ये झालेलं आहे काय माहिती काय, रांगोळ्यांची रंगसंगती केलेली आहे. तुम्ही 4-5 रंगात केली, 2 रंगात केली, 3 आहे. पण ह्या ठिपक्यांच्या रांगोळीचा महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचा कणा. जो पांढरा कणा असतो ना, हा या ह्याच्यामध्ये पहिला त्याचा गेज आहे ना सगळीकडे सारखा आलं. काय ठिकाणी एक चौकोन लहान, एक चौकोन मोठा. काय याच्यातला रंग त्याच्यातले याच्यामध्ये असं मिक्स झालं. मूळ चित्र म्हणजे जॉमेट्रिकल डिझाईन आहे ती बाद होतं, त्याचा बॅलन्स गेलं. तर एक तर रांगोळीचे रंग चांगले घासा. याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी रांगोळीची पावडर जास्त आणि रांगोळी कमी, त्यामुळे त्याचे तंतू जे उडतात ना रंगाचे ते दुसऱ्याच्या मिळेल स्वच्छता आली नाही. काय काय रांगोळी चांगली केली आहे पण मधून काय ठिकाणी जमीन म्हणजे गेरू सोडलेला असतं ना, तुम्हाला जेवढा चौकोन दिला आहे 9चा काय 18 तो कम्प्लीट पूर्ण करा. चित्रांमध्ये देखावे जास्त आहेत पण देखाव्यामध्ये काय म्हणजे पॅचवर्क जरी जास्त, पण मिक्सिंग केलेलं आहे म्हणजे ढग आकाश बदक घेतं त्याचं मी प्रमाण बदलून रांगोळीचा लेख कलरचा कसा वापर करून बघून त्याच्याप्रमाणे निवडून काढले. याच्यानंतर आता तुम्ही एवढे सगळे जमलेले आहेत, रांगोळी कशा पद्धतीने करतात याचं मी दिवाळीच्या नंतर एक दिवस छोटा मी तुम्हाला डेमो देईन. कोण डेमो रांगोळीचे प्रकारामध्ये कसे करतात जे तुम्हाला पुढच्या वर्षी त्याची जजमेंट. रांगोळीचे रंग कुठे मिळतात, रांगोळी मिक्स कशी करायची, पेपर कसा चिटकवता, स्केचिंग कसं करायचं, झेरोचं पेपर स्केचिंग स्केलिंग पेपर जे चिटकवण्याची पद्धत हे सगळे तुम्हाला देईल. पण तुम्ही चांगल्या पद्धतीने रांगोळी केल्या पण फार चांगलं मिळालं होतं मला. म्हणजे 19 इंटऱ्या होत्या पण चांगल्या आहेत. त्याच्यापुढे एकंदरीत प्रतिसाद चांगला आहे आणि फक्त आपल्या इकडे मला फक्त उजव डावं करणार पण प्रत्येक जण आपापल्या ह्याने रांगोळ्या काढलेल्या आहेत. कोणी जागाच्या जागेवर कोणी ड्रॉइंग काढल्या आहेत, कोणी मोठ्या, पण प्रेझेंटेशन चांगलं आहे. फक्त थोडंसं की आता मला याच्यासाठी बघण्यासाठी 1-2 करावं लागतं त्याच्यातून ज्याचं चार्ज चांगलं त्याचे 1-2 केलं बाकी काय. बरं, आता याच्यानंतर आपण बक्षिसं जाहीर करणार आहोत. बक्षिसं जाहीर केल्यानंतर प्रत्येकाने आपलं बक्षीस घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. आपण कसं हे करायचं, आपल्या ठिपक्यांच्या रांगोळीमध्ये 3 बक्षिसं आपण देणार आहोत. त्याचप्रमाणे फ्री हँडमध्ये आपण 3 बक्षिसं देणार आहोत. अशी एकूण 6 बक्षिसं देणार आहोत. आणि ही जी बक्षिसं दिली जाणार आहेत ती आपले युवक जे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते विपुल पाटील आणि संजोत कुंभार या दोघांनी दिलेली आहेत. त्याबद्दल त्यांना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन देऊया.
ठीक आहे. आता मी बक्षिसांचं हे जाहीर करतो. 20 टिपक्यांचं पहिलं मी जाहीर करतो. 20 टिपक्यांची रांगोळी. तिसरा क्रमांकावर ईर्षा डबडे तिसरा क्रमांक. 20 टिपक्यांची रांगोळी. ईशा डफळे. व्हिडिओ आहे व्हिडिओ. 20 टिपक्यांची रांगोळी. अगं बाई. द्वितीय क्रमांक धनश्री त्यानंतर प्रथम क्रमांक आहे टिपक्यांच्या रांगोळीमध्ये श्रेया घोसाळकर. हे अभिनंदन तुला श्रेया. चला घ्या. मेहनत सफल आहे. व्हिडिओ येते तिथे. आणि आता फ्री हँडचा जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये देखील आपण 3 बक्षिसं देणार आहोत. आणि त्यांच्यामध्ये तृतीय क्रमांक आहे वैभवी पाधेरे. त्याच्यानंतर तृतीय क्रमांक मिथाली शिरसाणकर. मिथाली शिरसाणकर अभिनंदन करा सगळ्यांनी. फर्स्ट प्राइज गोज टू कोणाला आहे? ए फ्री हँड वाले कोण कोण आहे? सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. सोनाली माई. संतोष फोटो काढतो. गणपती बाप्पा मोरया. चला अशाच गणपतीच्या कृपेने असेच कार्यक्रम आपले चांगले चांगले चालू मिळेल आणि अशी एक इच्छा बाळगून आम्ही सगळ्यांचं सहकार्य चांगलं मिळालेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. अच्छा रांगोळीचं जे परीक्षण केलं त्याचं दसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आम्ही आणि त्यांनी आपला बहुमूल्य असा वेळ आम्हाला देऊन हे कार्य दिला नेलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि धन्यवाद. आम्हाला बघ आम्ही धावत जातो. फ्रेम में नहीं आ रहे. हाँ गेलो आहोत आम्ही. ओ सोनाली मस्त. मी किती तिला बोलत होती नाव दे नाव दे. आता ती बॅग घेऊन जा. खूप असं सुंदर काढलेलं आहे सोनाली. आणि सोनालीचे पडदे. हे कुठं घेतलं का? हे कुठनं घेतलंयस तू? मी हे ना कुठेतरी ब्लॉग मध्ये बघितलेलं. हे असे हाँ आता मार्केटला पण आले माहिती आहे. इधर से दिखती है मेरी आवडती वाडी. ही आहे वैभवीची रांगोळी. 3rd प्राइज. पहिला हिला. हा मला दुसरं. आलो आहोत शिवदर्शन मध्ये. आता ही आपल्याला गाईड करेल कोणाची कुठली आहे. ओ माय गॉड सगळी कोणची. ए हे बो मला हे बाप जन्मात काढतात. मी ट्राय केले. मला हे पण नाही. ए ह्यांचा आणि सोनालीचं थोडंसं सिमिलर आहे ना. चलो आता कुठल्या साईडला गाइड जी कहा हो आप. वाव. जज काय बघत होता. मस्त काढलं यार. हिला हिने पण चांगली काढली यार.
तिचा बघ हे मैथिली तुझी आहे ना ती बघ. अरे ही वेर्णेकरांची आहे, ही स्वामी द्यायची आहे. अरे वा मस्त काढली यार. थ्री इफेक्ट आहे फुलं बघ फुलं बघ खरंच मस्त आहे. जुलीची मस्त थ्री इफेक्ट आहे फिनिशिंग चांगली. तर मिळालेलं आहे आम्हाला प्राईज. मला सेकंड प्राईज दिला, थर्ड प्राईज आणि बघा तिचे काय फोटो संपत नाही. फर्स्ट प्राईज घेऊन पागल झाली. चला फायनली माझं गिफ्ट ओपन होत आहे आज माझ्या मम्माश्रीच्या हातून. ओ मम्माश्री बोला. माझ्या मुलीला सेकंड प्राईज मिळालं आहे रांगोळीमध्ये. मग खुश झाली. कोण खुश झाली? धनश्री अबे जल्दी करो. वाव वा दाखव पूर्ण. टर्न मार. हा चल इतक्या दिवस मम्मीची बॅग घेऊन जात होती, आता माझी स्वतःची बॅग घेऊन जाणार आहे. आणि ही बॅग माझ्या कॅलिबरवर मला मिळाली आहे, पण सगळे नुसते पार्शालिटी बोलत होते. तर सगळ्यांना हे मुंह तोड जवाब आहे त्याचा. चिल्लर ठेवायला. चिल्लर काय माझ्याकडे पैसेच नसतात, चिल्लर कुठून ठेवू. 1 2 3 अच्छा दिया रे. ती माझी लाल बॅग आहे ना, अशीच आहे. बापरे तेवढे चाललं. आतमध्ये काढू नको आता. नाही चालत. अगं बाहेर कचऱ्यामध्ये ठेवलं. डस्टबिन ठेवलं. नाही ठेवते. चल देऊ मग काढून.